प्ले, या पॉवर प्ले मध्ये काय करामत होणार ते आपल्याला पाहायचंय. तर टी आर सर्कलच्या आतमध्ये असणारे जे काही 9 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आणि सर्कलच्या बाहेर असणारे 2 क्षेत्ररक्षक, त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर निश्चितप्रमाणे मिडविक आणि लॉंगॉन हे 2 क्षेत्ररक्षक कदाचित टी आर सर्कलच्या बाहेर असतील. चेंडू हवेत आणि इथं झेल सुटला. दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली नाही, झेल सुटला गेलाय. अक्षय आपण पाहतोय, अक्षयकडून अशा प्रकारची अपेक्षा अजिबात इथल्या खेळाडूंना नव्हती आणि स्वतः अक्षयला पण नव्हती. झेल सुटला गेला अक्षयकडून आणि त्या जीवदानाचा फायदा भूषण घेणार का? कारण ज्या भूषणने या स्पर्धेतल्या पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार खेळलाय त्या भूषणला जीवदान आहे. पण इथं रवीला परतावं लागेल. रवी अरे आयकॉन 0वरती बाद झालाय. नितेश चोंदळेने घेतलेला एक लाजवाब झेल. पहिला फलंदाज रवी चरपण बाद. रवी आहिरे जो या संघातला आयकॉन आहे, तो आयकॉन मैदानाच्या आतमध्ये बाद होताना पाहायला मिळालाय. नाही, आतमध्ये नाही ते सर. हा, तुम्ही पहा, म्हणजे तुम्ही मंदिरात गेलात, कुठं मॉलमध्ये गेलात, आज तुम्ही कुठल्या ग्रामपंचायतीच्या आजूबाजूला पहा, कुठल्या गावागावात गेलात, चौकात गेला, तिथे एक वाक्य असतं काय, तुम्ही सीसीटीव्ही अंतर्गत आहात. तसं इथं पुणे क्रिकेट.च्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा आपण जे काही लाईव्ह करत आहोत त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा आपण लाईव्ह करत असताना ज्या गोष्टी मैदानाच्या बाहेर होणं गरजेचं आहे ते कॅमेऱ्याच्या समोर येता कामा नाही. तुम्ही समजून जा. त्यामुळे गाड मैदानाच्या आतमध्ये बदलायचा नाही, काढायचं पण नाही. अशी गोष्ट पंचांच्या निदर्शनात आली तर त्याच्यावरती कारवाई कशा प्रकारची असेल ते पंच ठरवतील. 7 धावा आहेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या गावांचा षटक आपण पाहतो दीपक आवडच्या रूपाने जे चालू आहे. नवीन फलंदाज शिबान शेख, एक आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे शिबान, निमोनगावचा. आणि या दरम्यान आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडू खेळून काढला जातो. एक सिंगल येईल. धावसंख्या 8 धावा धापलकरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी रवी आहिरे सुद्धा एक इंटरनॅशनल खेळाडू आहे. कतार, दोहा, दुबई या क्रिकेटच्या स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवलेल्या आहेत. रवी आहिरे आपण जर पाहिलं तर निश्चितप्रमाणे न्यू स्टार नाशिक या संघातून खूप मोठं नाव कमवताना ज्याला आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर RCC नाशिक याही संघात निश्चितप्रमाणात ज्याला आपण खेळताना पाहिले. हा लागोपाठचा दुसरा झेल सुटला जातोय भूषणचा आणि भूषणला जीवदाने पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं जाईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलकरती धावसंख्या 1 बाद 8 धावा. 1 बाद 8. पहिल्या चिन्हवरती षटकार जाऊन सुद्धा गोलंदाजाने किती मोठं कमबॅक केलंय पहा. गोलंदाज दीपक आव्हाडने राहिलेल्या 5 चिन्हमध्ये धावा खर्च केल्या 2, त्या 2 येत असताना तिथे एक भूषणचा झेल सुटला होता. त्याच भूषणचा शेवटच्या चिन्हवरती सुद्धा झेल सुटला गेलाय आणि त्यांनी महत्वाची कामगिरी केली. आयकॉन रवी आहिरे त्यांनी बाद केलाय आणि ज्यांनी झेल घेतला होता रवी आहिरेचा तोच गोलंदाज आलाय नितेश जोंधळे. हा गोलंदाज मार्कवरती असेल. आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये देवपर प्रीमियर लीग मध्ये 8 संघ जे खेळत आहेत 8 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झालाय आणि एक षटक जे संपले दुसरं सुरू झालंय. या दरम्यान थोडासा राईज झालेला चेंडू, तिथं क्षेत्ररक्षण सुरेख असेल आणि क्षेत्ररक्षण लाजवाब करताना पाहायला मिळेल. धावफलक वाढेल. संघाची धावसंख्या 9 धावा एक गड्याच्या मोबाईलमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय.
या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू मिड विकेटला पोहोचलाय. क्षेत्ररक्षण या दरम्यान आपण पाहतोय अतिशय सुरेख केलं गेलं. या दरम्यान चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असेल. कव्हरला चेंडू खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतो की नाही आपण पाहू. आणि चेंडू पोहोचतोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चमकार. DJ Ashish Mix. थँक्यू. इथं फुल टॉस. चेंडू पोहोचेल मिड विकेटला सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. लागोपाठचे 2 चौकार या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळाले जे सिबांच्या बॅटमधून आले. धावफलक वाढला जाईल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल तो आता 18 या धावसंख्येवरती. हो या दरम्यान हळूवारपणे चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. डायरेक्ट खिडक्यांचा प्रयत्न सुद्धा केला गेला होता. तिथे एक निर्धार चेंडू आपण जो पाहतोय क्षेत्ररक्षण सुरेख केले गेलं. आपल्याकडे धावसंख्या असते 18 धावा आहेत. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना 18 धावा आहेत. 1 फलंदाज या दरम्यान आपण पाहतोय. सर्वस्व 11 दोडी आणि त्यांच्या विरोधात सागर किंग्ज 11 पावी. आणि या दरम्यान फुल पॉवरफुल सक्सेसफुल लगाएंगे लगाएंगे जलवा ऐसा दिखा देंगे हम. लोहा कला देंगे पानी चला देंगे दुनिया हिला देंगे हम. दुनिया हिला देंगे हम. दुनिया हिला दे हम. दुनिया हिला देंगे हम. दुनिया हिला दे हम. थँक्यू थँक्यू. तर ट्रान्स आपण फक्त 15 ते 20 सेकंद त्याच्यापेक्षा जास्त नको. त्याचं कारण एक सांगतो. आपण लाईव्ह क्रिकेटची स्पर्धा करतो. काही गाणी जी वाजली जातात ती गाणी वाजली का मग कधी कधी कंपनी आमच्यावरती क्लेम लावते. आणि क्लेम लावली की त्या दिवसाची दिवसभराची कामगिरी तुम्हाला युट्यूबला पाहायला मिळत नाही. आणि मग ऑर्गनायझर परत लाईव्हवाल्याला म्हणतात तो दिवस दिसत नाही. त्याला कारण पण असतं. 1 सेकंद इकडे तिकडे जरी झाला ना तर क्लेम लागला जातो. त्याच्यामुळे एक विनंती एवढीच 10-15 सेकंद खूप झाले बस. थँक्यू. गोलंदाज तयार संतोष. हो हा चेंडू सुरेख असेल आणि इथं भूषणला परतावं लागेल. जगतराज 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 थँक्यू डीजे. आपण पाहतोय एस्टेनच्या पाठीमागेचे यष्टीरक्षकाने घेतलेला अतिशय सूर्यप्रकाशाचा झेल दरम्यान आपण पाहतोय भूषण जो होता तो भूषण 2 वेळेस या भूषणला जीवदान मिळाली होती. परंतु स्वतःला फार काळ खेळपट्टीवरती टिकून ठेवू शकला नाही. परतावं लागलं. ज्या दीपक आव्हाटे गोलंदाजी करत असताना ज्या भूषणला त्याच्याच गोलंदाजीवरती 2 जीवदानं लागोपाठची मिळाली होती त्याच दीपक आव्हाटे बाद केले भूषणला. नवीन फलंदाज भूषणच्या जागेवरती जाऊन पोहोचेल तो आता संजीम. हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 सुरू झाले. 2 षटकं जी टाकून झाली होती त्यावेळी 24 धावा होत्या. इथे 2 बाद 24 धावा यावेळेस अगदी आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. 2.1 षटकात. 2 क्रमांकाचा जर्सी निश्चितप्रमाणे ज्यांनी परिधान केलेला आहे तो आयकॉन आहे दीपक आव्हाड. आणि या स्पर्धेच्या नियमावलीमध्ये जर आपण पाहिलं तर जेवढे संघ उभारले गेले त्या प्रत्येक संघामध्ये तालुक्यातले 2 खेळाडू तुम्ही चॉईस करू शकता तुमच्या निवडीचे जे तालुक्यात चांगल्या प्रकारची कामगिरी करतात. ज्याप्रमाणे सुनील नाटे आहे, ज्याप्रमाणे अगदी
त्या हो हलक्या हाताने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण सुरेख असेल आणि इथं मात्र फलंदाज वाचलाय. एक धाव जिम आपण पाहतोय. तर तालुक्यातले असणारे मात्र दोन खेळाडू तुम्ही एका संघामध्ये खेळताना पाहू शकता. त्याचबरोबर तालुक्याच्या बाहेरचे दोन आयकॉन म्हणजे दोन आयडॉल आहेत आणि दोन आयकॉन आहेत. हा चॉईस प्लेअर त्यालाच आयडॉल, तो आयडॉल असतो. आणि तालुक्याच्या बाहेरचे दोन खेळाडू आहेत ते दोन आयकॉन आहेत. म्हणजे 4 तगडे खेळाडू तुम्हाला मिळेल एका संघात आणि त्या पाठोपाठ बाकीची फळी मजबूत आहे. फुलटॉस आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय लेग बीपरची शिकार नाहीये, नाही तर खूप मोठं अपील केलं गेलं असतं. वाचला गेला इथे. हा सिबान शेख आज खूप मोठी खिळी करावी लागेल सिबान शेखला. आमचे स्वर्गवासी सीतारामदादा चौधरी आमचे गुरुवारी नेहमी सांगायचे हर निर्माण की जान लाखो दिलों की धडकन. हो यावेळेस मात्र स्वतःला वाचू शकला नाही. दीपक आव्हाड अजून एक विकेट मिळवतोय. फलंदाज सिबान शेख बाद. या दरम्यान अगदी आपण पाहतोय सिबान बाद झाल्या. धक्का क्रमांक 3 बसले. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती 25 धावा धावफलकावरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. आमच्या समोर अगदी स्कोररच्या भूमिकेमध्ये सार्थक खोले निश्चितप्रमाणे या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळत आहेत ती लाईनअप मला वाटतं नवीन येणाऱ्या फलंदाजासाठी का लक्ष्मण रेषा का. एक फलंदाज बाद झाल्यानंतर तो फलंदाज त्या मार्किंगच्या पलीकडेच पाहिजे. त्यावेळेस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेला पाहिजे. त्यांनी इकडची रेषा ओलांडली आणि हा इकडेच थांबला तर पॅनल्टी. किती? 3 रनची. तुम्ही काय 3 अंक सोडत नाही. मी तर कोणाला विचारलं पॅनल्टी केली पहिली 3 बोटं वर असतात. काय तुमच्याकडे 3 अंक लकी आहे का? कोणी 2 म्हणत नाही, कोणी 4 म्हणत नाही, कोणी 1 म्हणत नाही. 3. हा सर. हा ते जे आहे ना सर नवीन फलंदाज म्हणजे एक फलंदाज बाद होतो तो पार इकडे येतो आणि इकडे नवीन फलंदाज तोपर्यंत रेडी नसतो. तो फलंदाज त्या मार्किंगच्या इकडे येण्याच्या अगोदर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला पाहिजे. बॅट्समन साठी कुठली हा ते ऑर्गनायझरने सांगितले नसन आपल्याला प्रॉब्लेम तर काय हरकत नाही. हा हो नियमानंतर लॉकडाऊनच्या काळानंतर नियमावली झाली ना, त्याच्या अगोदर नाही झाली. रेस पाडल्यानंतर मी तेच सांगतो रेस पाडल्यानंतर झाले ते. हा आपण लगेच सॉल्व्ह करून टाकू तुमचं. सर काय करायचं ते कट नको ना नको. फक्त हा वाद होण्याची शक्यता आहे. फक्त एकच विनंती एवढीच वेळ वाचवा. ओके तुम्ही जेवढे नियम फॉलो करताल तेवढं तुमच्यासाठी फायदा. तुम्ही नियम फॉलो नाही केले तेवढं आम्हाला कठोर व्हावं लागेल. हलक्या हाताने चेंडू या दरम्यान निश्चितप्रमाणे ढकलून दिले. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय ते त्या दरम्यान अगदी आपण पाहतो एक सिंगल घेतली जाईल. धाबळे एकाने वाढेल. संघाची धावा संख्या पुढे जाऊन पोहोचते आता 26 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 3 फलंदाज बाद. 3रं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना दीपक आव्हाडच्या रूपाने हे षटक आपल्याला पाहायला मिळते. दीपक आव्हाडने जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 10 धावा खर्च केले. 3ही फलंदाज या दीपक आव्हाडने बाद केलेले आहेत 1.5 ओव्हर्स मध्ये. आणि या दरम्यान समोरच्या बाजूला चेंडू हवे ते झेल झाला. फलंदाज बाद. झेल सतीश संतोषने जेल घेतलाय की सतीशने घेतलाय? ओके ही नावं लक्षात ठेवा आता. सतीश आणि संतोष. का तर मैदानाच्या आतमध्ये असणारे जे काही पंच आहेत त्यांच्या पंचांपैकी एकाचं नाव सतीश भालेराव आहे
आणि उद्या एक पंच जे आपल्याला लाभणार आहे, त्यांचेच मोठे बंधू, त्यांचं नाव संतोष भालेराव आहे. आणि हे बंधू आले ना तर त्यांचा किस्सा काय आहे आणि काय क्रिकेटसाठी अर्पण केलं त्या परिवाराने ते उद्या सांगू. संतोषने जेल घेतलाय. संतोष आडनाव काय संतोषचं? गंगावणे. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्वतः संघ मालक अनिल शेळके. मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील 4 फलंदाज बाद झाले, 3 षटके या दरम्यान टाकून झाली. मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट्स थँक्यू. आणि मी थँक्स देईल निश्चितप्रमाणे आमच्या ऑर्गनायझर कमिटीला. मी खूप वर्षानंतर कॉम्पिटिटरच्या नावाचा टी शर्ट घातलाय, खूप वर्षानंतर. त्यामुळे मी पूर्णपणे धन्यवाद देईल खास करून देवपुरी प्रीमियर लीगच्या ऑर्गनायझर कमिटीला. पूर्वीच्या काळी अंपायर्स, कॉमेंटेटर्स, कॅमेरामन, स्कोरर यांच्यासाठी टी शर्ट बनवले जायचे. त्याच्यानंतर ते बंड बंद झाला होता. पण इकडे आल्यानंतर परत एकदा कॉमेंटेटरचं टी शर्ट पाहायला मिळालं. तुमचं परत एकदा मनपूर्वक अभिनंदन असेल. जाऊ मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 14 सुरू होत आहे. 14 षटकासाठी गोलंदाज येईल तो परत एकदा मितेश जोंदळे. आणि हा मला वाटतं आयकॉन आहे, हा चॉईस प्ले आयडॉल आहे, हा आयडॉल आहे. आणि ज्याने पहिलं शट टाकलं होतं, तिसरं शट टाकलं होतं तो आयकॉन होता मनमाडचा. स्पीड 11 का टीम किन मनमाड. एपी सुलतान मनमाडचा असणारा कॅप्टन दीपक आबडे. आणि या दरम्यान पहा नजाकत ताकद निश्चितप्रमाणे या दरम्यान आपण पाहतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मनसुब शाही कॅप्टन, तर व्हाईस कॅप्टन हा दीपक आव्हाड आहे. आणि हे दोन्ही आयकॉन आहेत मनमाड संघातले. या 22 संघामध्ये निश्चितप्रमाणे आपण पाहतोय. टॉस 22 संघाने जिंकला. इथं जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षकांचा निर्णय घेतला. ज्यावेळेस पहिल्या चेंडूवरती दीपक आव्हाडला षटकार मारला गेला त्यावेळेस कदाचित बऱ्याच जणांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल. हा तर आयकॉन आहे, या आयकॉनला पहिल्या चेंडूवरती षटकार खेळला गेलाय, हा आयकॉन काय करमत करेल. आणि त्यानंतर त्यांनी दाखवून दिलं की मला 22 संघामध्ये आयकॉन म्हणून का घेतलंय. त्यांनी 4 फलंदाज बाद केले. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडूची विकी ऑन द स्टंप आणि तिसऱ्या पंचाकडे निर्णय. सॉफ्ट कॉर्नर, फलंदाज बाद आहे. तिसऱ्या पंचाकडे निर्णय आलाय. फलंदाज या ठिकाणी बाद आहे. बाद होणारा जो काय फलंदाज आहे तो स्वतः अनिल शेळके. थँक्यू. स्वतः अनिल शेळके या दरम्यान अगदी बाद होताना पाहायला मिळाला. मला वाटतं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करणारा क्षेत्ररक्षक जो आहे तो गणेश. पुढचा टॉस निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपल्याला जो करायचा आहे शिरसाट स्पोर्ट्स देवपूर ज्या संघाचे टीम ओनर अंबादास शिरसाट आहेत आणि गुलवंश ब्लास्टर्स भाऊसाहेब ताडगे आणि भगवान सानप यांच्या मालिकेचा संघ बोट टीम. आपल्याला विनंती असेल आपण या ठिकाणी कॅप्टनने हजर राहायचे आणि त्याच्या अगोदर खेळाडूंची यादी पण द्यायची. 2 आयकॉन, 2 आयडॉल, बाकीचे सगळे खेळाडू. नवीन फलंदाज जो आलाय तो देवा काकड. हा नॉन स्ट्राईकच्या बाजूला आहे. तर स्ट्राईकला दरम्यान फलंदाज समाधान शिरसाट. हा समाधानयुक्त फलंदाजी करणार का नाही ते आपल्याला पाहिजे. विश्वासाने ओ या दरम्यान समाधानचं आपण कौतुक करत होतो परंतु मिस टाइम जरी चेंडू असेल पण चेंडू पोहोचला डीप थर्ड मॅनला. मेन गेट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. 4 रन चौका. थँक्यू.
धाबांक धावसंख्या आपण पाहतोय निश्चितप्रमाणे जी काही पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या 35 धावा आहे. चौथं षटक चालू असताना 5 गड्यांच्या मोबाईलमध्ये 5 बाद 35 आहे. इथं हलक्या हाताने चेंडू परत खेळला जातोय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. एक धाव तर आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होतोय का, परंतु अगोदर अनिल शेळके ज्याप्रमाणे बाद झाला एक चूक झाली, ती चूक परत करायची नाही. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या 36 धावा आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये जे चालू आहे ते चौथं. 5 बाद 36 धावा आहेत. निम्मा संघ तर गारच झालाय आणि आता राहिलेल्या 5 फलंदाजांना फलंदाजी करावी लागणार आहे. खेळावा लागेल. त्याला दुसरा ऑप्शन नाही. पहिल्या सामन्यात कशा प्रकारची कामगिरी केली जाईल याच्यावरती पुढील सामन्यांचं बरेचसं भवितव्य अवलंबून असतं आणि त्यातल्या त्यात स्पर्धेचा पहिला दिवस आहे. स्पर्धेचं पहिलं वर्ष आहे. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या क्रिकेटचं आयोजन नियोजन या ठिकाणी केलं गेले. देवपूर प्रीमियर लीग पहिल्यांदा भरवण्यात आले. त्यामुळे पहिला विजय कोण मिळवणार, आणि आयुष्यातलं पहिलं जे काही झालेलं असतं ना ते कधीच कोणी विसरत नाही. फ्लॅशबॅक मध्ये जाऊन पहा. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू लॉंग ऑफला. दीपक आव्हाड डाऊन द बॉल जेल आणि फलंदाज धक्का क्रमांक 6. समाधान शिरसाट बाद. ड्रिंक ब्रेक जर पाहिजे असेल तर घ्या. 14 षटकामध्ये आपण जो देत आहोत, आणि जर नसेल घ्यायचं तर आपण टू बी कंटिन्यू, काही प्रॉब्लेम नाही. चला याच्यानंतरचा होणारा जो काही सामना आहे शिरसाट स्पोर्ट्स देवपूर अंबादास शिरसाट या टीमचे ओनर आहेत तर गुळवंत ब्लास्टर्स या संघाचे संघमालक भाऊसाहेब तडगे आणि भगवान सानप या संघाचे अगदी संघमालक आहेत. गुळवंत ब्लास्टर्स गुळवंत आणि शिरसाट स्पोर्ट्स देवपूर. चला आपण पाहूया गोलंदाजी मार्गामध्ये गोलंदाज कोण येतोय. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचे आयोजक आणि दुसऱ्या बाजूने एक हरहुन्नरीचे खेळाडू स्वतः गणेश शिरसाट अर्थात सरजी. आणि या दरम्यान लॉंग ऑफला परत एकदा चेंडू खूप उंची घेतोय दीपक आव्हाड. डाऊन द बॉल धक्का क्रमांक 7वा फलंदाज बाद. सर तारेला खांब्याला चेंडू लागला तर बॉल इन प्ले पण रना पळून पूर्ण करायचे आहेत. कॅच ग्राह्य धरला जाणार नाही. झेल ग्राह्य धरला जाणार नाही. जर तारेला चेंडू लागला किंवा खांबाला चेंडू लागला तर, पण तो खांब जो आहे तो मैदानाच्या बाहेर आहे. त्यामुळे जिथं त्यावेळेस काय होईल ते फिक्स आतमध्येच आहे, पण अगदी सीमारेषेवरती आहे. त्याला चेंडू लागला तर चौकार आहे. ओके. स्ट्राईकला असेल आता देवाच्या जोडीला नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. तो बॅट्समन दादा पाटील शेळके कॉन्ट्रॅक्टच्या बाजूला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती अगदी सर्जीने एक विकेट तर मिळवली. 7 फलंदाज बाद झालेत आणि अजून एक विकेट केलाय, पण यावेळेस मात्र चेंडू पोचेल सीमारेषेच्या बाहेर. जे काय प्रेशर होतं ते थोडंसं दूर केलं जात आहे. खणखणी षटकार चेहरा. षटकार आलाय आणि या षटकाराच्या रूपाने अगदी आपण पाहतोय धावफलक वाढला जाईल. संघाची धावसंख्या 43 धावा आहेत. 5वं षटक या दरम्यान जे सुरू झालेलं आपल्याला पाहायला. इथं राहिलेल्या 3 फलंदाजांना डाव सावरावायचा आहे, कारण इथं 8 षटकांचा सामना आहे. 7 फलंदाज
बाद झालेत आणि ते यष्टीरक्षण थोडीशी चूक होते, तिथं धावबादचा प्रयत्न, डायरेक्ट हिट आणि तिसऱ्या पंचाकडे निर्णय आलाय आणि तिथं तिसरे पंच सोडून कुणीच जायचं नाही. एखाद्या टीमचा खेळाडू दिसला तर त्या टीमला पेनल्टी दिली जाईल. आता फलंदाज बाद गौरव वर्मा याची कामगिरी आपण पाहिली, जबरदस्त पाहायला मिळाली, डायरेक्ट हिट झाला. मराठीमध्ये एक म्हण आहे, घर फिरलं की घराचे वाशे फिरले जातात. एकदा थोडस फलंदाज आत्मविश्वास गमवत राहिले का तिथून पुढे संघ थोड्याशा अडचणीत सापडला जातो. पण ही अडचणीवरती मात करावी राहिलेल्या दोन फलंदाजांना 8 बाद. धापलकावरती धावसंख्या जी आहे ती 43 धावा आहेत. 8 षटकांच्या लढतीमध्ये नाही म्हटलं तरी इथं कम से कम एक 60-65 धावा जर झाले ना तर एक चांगली धावसंख्या येईल, कारण गोलंदाज सिबान आयकॉन खेळाडू निश्चितप्रमाणे तुमच्याकडे आहे, काही करू शकतो तो. आणि पहिल्या सामन्यात आम्हाला हेच पाहिजे, चुरस पाहिजे. एक हाती सामना आम्हाला अजिबात पाहायचा नाही. या दरम्यान आपण पाहतोय हा चेंडू अतिशय सुरेख आणि इथं डायरेक्ट हिट होता होता वाचला गेला, एक सिंगल आली. जमिनीला अक्षरशः अगदी लोटांगण निश्चितप्रमाणे येताना पाहायला मिळाला. गणेश शिरसाट अर्थात सरजी एक सिंगल आले का सिंगलच्या रूपाने धाबलक वाढला जाईल. संघाची धावसंख्या 44. पंचाकडे हलकं अपील या दरम्यान आपण पाहतोय निश्चितप्रमाणे केले गेले. अपील पूर्णपणे फेटाळून लावले जाते. एसटीच्या पाठीमागे असणारे एसटी रक्षक जो आपण पाहतोय कीपर मनसुख शाह मनमाडकर निश्चितप्रमाणे आहेत आणि निश्चितप्रमाणे या स्पर्धेमध्ये आयकॉन म्हणून जबाबदारी वरत एक चांगले एसटी रक्षक, चांगला कॅप्टन आणि त्याचबरोबर एक चांगला फलंदाज म्हणून त्याची खूप मोठी ख्याती. हा चेंडू परत एकदा सूर्यप्रकाशचा टाकला जातोय. षटक क्रमांक संपले जाईल ते आता 5वं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावसंख्या 44 धावा आहेत. एकूण फलंदाज 8 बाद झालेले आहेत. अजून 3 षटकं टाकायची बाकी आहेत, 3 फलंदाज खेळायचे बाकी आहेत. बोला बॅटिंग पॉवर प्ले. बॅटिंग पॉवर प्ले घेतले आता. 3 फलंदाज इथं खेळायचे बाकी आहेत, 3 षटकं टाकायचे बाकी आहेत आणि याच्यानंतर अजून 3 सामने आपल्याला खेळवायचे. त्यामुळे विनंती एवढीच असेल, थोडी घाई करणं गरजेचं आहे. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 सलगेच्या बाहेर असणार आहे. त्याच्यामध्ये कोणकोणते क्षेत्र आपल्याला पाहायला मिळेल? मनसुख शहा, मनसुख शहा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी बॅटिंग पॉवर षटक त्याच्या हातामध्ये दिलं गेलं. आणि इथे आता मनमाडला जी क्रिकेटची स्पर्धा झाली त्या 7 सामन्यांपैकी एकही सामना पराभूत न झालेल्या संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर 7 सामन्यांमध्ये 5 सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा किताब घेणारा खेळाडू आहे. तुझ्या बाताने रिबतचा प्रयत्न या ठिकाणी जो केला गेला होता, चेंडू डॉट असेल, चेंडू निर्धाव असणार आहे. त्याचबरोबर मॅन ऑफ दी सिरीज सुद्धा ज्या खेळाडूला मिळालेली असा असणारा खेळाडू आहे मनसुख शाह.
आणि इथं आपल्याला पाहायचंय की आता त्याच्याकडून या स्पर्धेमध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाईल, कारण याही स्पर्धेत तशाच प्रकारची कामगिरी व्हावी ही त्याच्याकडून अपेक्षा आहे. 8:44 धावा आहेत. हो, हा चेंडू सुरेख, परंतु डावे एसटीच्या बाहेर असेल. वाईट बॉल, चेंडू खराब. पहिला वाईट बॉल आलाय. कधी आलाय? 6व्या षटकात आलाय. कोणी टाकलाय? आयकॉनने टाकलाय, मनसुख शहाने टाकलाय. हे महत्वाचं. इथं आपल्याला पाहिजे कशा प्रकारची कामगिरी आता राहिलेल्या 5 चेंडूमध्ये करणार आहे मनसुख. पण त्याच्यावरती सुद्धा आक्रमण करण्याचा प्रयत्न, जवळपास कोणत्याही क्षेत्ररक्षक नो मेसेनवरती चेंडू जाऊन जे पडलाय तिथे एक धाव आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही. दीपक आव्हाड तरीकडे अगदी चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालाय. एक सिंगल चेरपणे धापलक पुढे जाऊन पोहोचेल ती आता 46 धावा. 8 फलंदाज बाद आहे. रवी आहिरे जसं 0 वरती बाद झाला, त्यानंतर भूषणने डाव सावरला होता, पण भूषणने फार काळ स्वतःला टिकू शकला नाही. आणि त्यानंतर जे फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले ते एका पाठोपाठ. इथं फिकी बरीचशी खराब होती, पण त्याचा फायदा घेतला गेला नाही. का घेतला नाही? त्याचं कारण आहे, संघावरती आता खूप मोठं प्रेशर आहे, दबाव आहे. हा प्रेशर इथे हँडल करावं लागेल या दोन फलंदाजांना, एक देवाला आणि एक सचिनला. आणि आपल्या क्रिकेट विश्वातल्या देवाचंच नाव सचिन आहे, सचिन रमेश तेंडुलकर. हा चेंडू अतिशय सुरेख निश्चित प्रमाणात टाकला जातोय. यावेळेस गती खूप कमी पाहायला मिळाली या चेंडूमध्ये. हळुवारपणे चेंडू निश्चित प्रमाणात टाकला गेला होता. एक सिंगल परत एकदा येईल, धापलक वाढेल. संघाची धावसंख्या टोटल स्कोर जर आपण पाहिला तर तो आहे 48 धावा आहेत. 48 लॉस ऑफ 8. 8 बाद 48. क्लीन बोल्ट, 9वा फलंदाज बाद. शेवटची जुडी आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. बाद देवा झालाय. आता देवाच्या जागेवरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, तो असणार आहे सुमित आव्हाड. हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या आपल्याला पाहायला मिळतोय. काय करमत मैदानाच्या आतमध्ये केली जाणार आहे. शेवटची जुडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बोला काय प्लेइंग 11 मध्ये त्याचं नाव आहे का सुमितचं? त्यांचं नाव काय, मला ते खरं नाव काय त्यांचं? कैलास मेंगाळे. इथं तुमच्या स्क्वॉड मध्ये सुमित हा शेवटचा 11वा खेळाडू आहे, तो स्क्वॉड मध्ये नाही. मी प्लेइंग 11 मगाशीच म्हणलं ना, प्लेइंग 11 द्या. तुमचा 12वा तिथं बसेल, 13वा माझ्या शेजारी बसेल. मी अगोदरच सांगितलं होतं. अनिल शेळके सर. रवी सर, प्लेइंग 11 अगोदर आमचे स्कोरर जे आहेत त्यांनी तुमची प्लेइंग 11 ची लिस्ट अगोदर घेतलेली आहे. या कैलास सर बाहेर या, तुम्ही बाहेर यायचे. बोला सर. बस संतोष गडाख सर, संतोष गडाख सर मॅनेजमेंट.
मॅनेजमेंट कमिटी Hello, 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 mic check, 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 hello, mic check. हॅलो हॅलो त्याला थोडासा आवाज द्या म्हणजे माझा आवाज पोचला जाईल. ओके, थँक्यू. बोला सर, इथे काय झालंय? प्लेइंग इलेव्हनची लिस्ट जी होती देशमुख सर, त्याच्यामधल्या प्लेइंग इलेव्हन मला शेवटचा फलंदाज हा सुमित आव्हाड होता. सुमित फलंदाजीसाठी गेला नाही, तर त्याच्या जागेवरती कैलास मेंगळे गेला. मग इथं पॅनल्टी काय नक्की तुम्ही कसं करणार आहात ते मॅनेजमेंट ठरवा. शुभ अंक कोणता आहे? कोणता आहे लकी नंबर आपला? 3 रनची पॅनल्टी. चला, नवीन बॅट्समन झालं. आणि एक लक्षात ठेवा, इथे पॅनल्टी ही बर का, आता थांबा सगळं सांग, मी सांगतो ना, मी एवढ्या लांबून सांगण्यासाठी झालो, काळजी करू नका. पॅनल्टी मायनस मध्ये धरली जाणार नाही. पॅनल्टी ही मायनस मध्ये म्हणजे यांच्या रन मधून कमी नाही, ते तुमच्यासाठी प्लस राहील. पॅनल्टी कधी मायनस केली जात नाही, प्लसने सुरुवात होती. म्हणजे ही पॅनल्टी समोरच्या टीमसाठी प्लस पॉईंट आहे. इथल्या यांच्या रन कमी होणार नाहीत 3, तर त्यांच्यासाठी वाढल्या जातील, लक्षात ठेवा. नऊ फलंदाज बाद आहेत. 48 धावफल करतोय. या दरम्यान आपण पाहतोय आतापर्यंत ज्या बनवले गेले, शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एकूण षटकं टाकून झाली ती टोटल 6. राहिलेली 2 षटकं या दरम्यान आपल्याला पाहिजे. त्याच्यानंतरचा जो काही सामना आहे, शिरसाट स्फूर्ती देवपूर आणि गुळवंच ब्लास्टर्स गुळवंच, दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपला नाश्ता घेऊन जा. ओके, सामना संपल्यानंतर नाश्ता मिळणार आहे प्रत्येक संघाला. त्यामुळे दोडी आणि वावी हा सामना संपल्यानंतर या दोन्ही संघांनी नाश्ता करून घ्यायचा आहे. उजव्या हाताने हलक्या हाताने चेंडू आपण पाहतो निश्चितप्रमाणे खेळला गेला. क्षेत्ररक्षक दूरवरील चेंडूवरती येईल, तिथं एक धाव घेतली जाते आणि एका धावसंख्येनंतर फलक वाढला जाईल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचतोय तो आता 49 धावा 9 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 9/49 अशी मात्र धावसंख्या आपण इरगणी जो पाहत आहोत. गणेश शिरसाट परत आपण पाहतोय गोलंदाजीवरती तयार आणि हा चेंडू तेज तर्रार आहे. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि या शेवटच्या जोडीला 8 षटकं खेळावी लागतील. आणि इथं जर
टीम ऑल आउट जर झाली तर एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं फायदा एकच आहे. कोणाला? 22 संघाला. तयार. फायदा काय ते पण सांगतो. हलक्या हाताने चेंडू निश्चितप्रमाणे इथं खेळलाय. वास्तविक पाहता इथं आपण जर गोष्टीचा विचार जर केला तर बरेच जण असा विचार करतात टीम ऑल आउट झाली मग त्याच्यामध्ये आम्हाला फायदा काय? फायदा एकच असतो की समोरची टीम लवकर बाजल्यानंतर जेवढे षटक ठरलेले आहे तेवढी फक्त काउंट केली जातात, त्यापेक्षा जास्त फायदा काही नसतो. हा चेंडू परत एकदा सुरेख या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटची जोडी आहे, या जोडीने धावा नाही केला तरी चालेल. आणि शेळके यांचे एकच मत असेल, जोडीने धावा नाही केला तरी चालेल पण शेवटपर्यंत 8 षटकापर्यंत खेळायचे. इथे नाही राहुल द्रविड खूप लांब, इथं कोणीतरी अजिंक्य राणे व्हावा लागेल. जो भारतीय संघ 36 वरती ऑल आउट झाला होता त्याच भारतीय संघातील असणारे अजिंक्य राणे आपल्या नगर जिल्ह्याची असणारी शान. या दरम्यान आधी आपण पाहतोय पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षण सुरेख असेल. 1 धाव. दर्शन जबरदस्त अगदी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालंय. आपल्याकडे धावसंख्या जी आहे ती 50 धावा, 50 रन पुरे. पाहता पाहता संघाचं इथं अर्धशतक पूर्ण झालंय. 7वं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शेवटचे 7 चेंडू या डावातले बाकी असणार आहेत. उजव्या हाताने पंचांच्या उजव्या हाताला पार करून हलक्या हाताने चेंडू परत एकदा खेळण्याचा प्रयत्न, तिथं चेंडू निर्धाव असेल. धापराका धावसंख्या आपण पाहतोय निश्चितप्रमाणे 50 धावा आहेत. 7 षटकं संपलीत, 9 फलंदाज बाद आहे. पंचांच्या डाव्या हाताला पार करून मनसूफ या दरम्यान आपण पाहतोय चांगल्या प्रकारचा चेंडू आणि खूप उंची घेतलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर खूप उसळी घेताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर आपण पाहतोय एसटीच्या पाठीमागे असणारे एसटी रक्षक स्वतः गणेश शिरसाट एक चांगल्या प्रकारची कामगिरी करताना पाहायला मिळाला. या दरम्यान पंचांच्या डाव्या हाताला पार करून मनसूफ, या दरम्यान उंची घेतलेला चेंडू स्वतः मनसूफ की गणेश. आणि इथं काय घडलं पहा, इथं या ठिकाणी या स्पर्धेत 2 खेळाडूंच्या विचारामध्ये एक विचार पाहायला मिळाला नाही आणि इथं झेल सुटला गेला. झेल सुटला, इथं 1 धाव आली आणि धापारकर धावसंख्या 51 वरती जाताना आपल्याला पाहायला मिळाली. या डावाची सुरुवात होत असताना सुद्धा इथं काय घडलं गेलं तर इथं झेल सुटला होता. पहिला फलंदाज बाद होताना सुद्धा आपण पाहिलं इथं पहिला फलंदाज भूषण जो होता त्याचा झेल सुटला होता आणि इथं शेवटच्या जोडीसाठी सुद्धा इथं झेल सुटला गेला. हा चेंडू डॉट असेल पण एका बाजूने रवी आहिरे जो आहे तो मनातल्या मनात विचार करत असेल, काश वो कॅच मेरा भी छुटा होता. तू झेल जर माझाही सुटला असता तर बरं झालं असतं, मला इथं फलंदाजी करता आली असती. मी नाशिक जिल्ह्यातून कतार, दोहा, दुबईला का जातो हे मला दाखवून द्यायचं होतं देवपूरमध्ये. या दरम्यान लॉंग ऑफला चेंडू इस मतलब की दुनिया में कौन किसका होता है. मनसूब सर, इस मतलब की दुनिया में कौन किसका होता है और जिस पे ज्यादा भरोसा करो साला वही धोखा देता है. ज्याने आतापर्यंत 3 झेल घेतले त्याचे कोण 4था झेल सुटलाय आणि गोलंदाजी करत असताना त्यांनी 4 विकेट सुद्धा घेतलेले आहेत. या दरम्यान परत एकदा आपण पाहतोय चेंडू कव्हरला खेळलाय, पुढचा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. क्या बात आहे, ताबडतोब फलंदाजी, 4 रन चौकार. थँक्यू. शेवटचा चेंडू 56 धावा आहेत आणि शेवटच्या चेंडूवरती एखादा बिग हिट जर आला तर आपण जी गोष्ट बोललो गेलो होतो 60 पर्यंत संघ पोहोचणार का, इथं 1 धाव तर आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जाईल आणि
चेंडूची फिकी येईपर्यंत इथं 2 धावा आल्या. तिसरीचा प्रयत्न केला गेला नाही. दोन धावा झाल्या आणि या जोडीसाठी एकदा जोरदार टाळ्या. संघ ऑल आउट होता होता वाचला आणि एक तगडी धावसंख्या निश्चितप्रमाणे उभारली गेली. टोटल स्कोर जो आहे तो 58. जिंकण्यासाठी 59 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्या आणि फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये चला. हॅलो 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 जुना चेंडू जमा करा आणि आता क्षेत्ररक्षण लावून घ्या. हा सर खूप छान. हॅलो सर माईक चालू आहे आता. हा चला याचा आवाज खूप छान झालाय सर. आता हा एकदम ओके आहे. काही प्रॉब्लेम नाही. चला फलंदाज चला. आता फलंदाजांना विनंती असेल आपण आता मैदानाचा ताबा घ्या ही आपल्याला विनंती आहे. 58 धावा झाल्यात. 59 धावसंख्येचा पाठलाग आपल्याला जो पाहायचा आहे. 22 संघ आता फलंदाजीमध्ये या धावसंख्येचा पाठलाग करताना पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायचं यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचा टॉस या ठिकाणी आपल्याला करायचा आहे आणि टॉस शिरसाट स्पोर्ट्स देवपूर यांच्या विरोधात गुळवंचवाडी ब्लास्टर्स गुळवंच या दोन्ही टीमला विनंती असेल आपण इथं ताबडतोब आता टॉससाठी यायचे अशी आपल्याला विनंती केली जाईल. बोला मॅच टाय झाली तर काय निर्णय आहे. सुपर ओव्हर. चला सुपर ओव्हर. पण सुपर ओव्हर फक्त पॉईंटसाठी. हा सुपर ओव्हर फक्त पॉईंटसाठी. म्हणजे त्या सुपर ओव्हरला एखाद्या फलंदाजाने 6 चेंडू 6 षटकार जर मारले तर ते ग्राह्य धरले जाणार नाही स्पर्धेमध्ये. तर रेकॉर्ड आमच्यासाठी महत्वाचा राहील. आम्ही ज्या ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी देवपूरमध्ये काय घडलं या गोष्टी सांगू आम्ही. पण इथं तुमच्या सुपर ओव्हरच्या रन्स किंवा सुपर ओव्हरच्या विकेट त्या ग्राह्य धरल्या जाणार नाही. ही गोष्ट क्लिअर करून ठेवा.
चला तीन रनची पॅनल्टी जी आहे ना, ही 3 रन अगोदर त्यांना प्लस आहेत सुरुवातीला. टॉस यानंतरच्या सामन्याचा आपण करतोय. टॉस करण्यासाठी गणित गुरु निमगाव देवपूर संघाचे असणारे संघ मालक आदरणीय शांताराम अहिरे यांना मी विनंती करेल, आपल्या शुभाचे टॉस आहे, टॉससाठी आपण या ठिकाणी व्यासपीठाच्या समोर यायचे अशी मी आपल्याला विनंती करेन. चला, सामना सुरू होणं गरजेचं आहे सर. 1 वाजलाय, त्याच्यानंतर आपल्याला अजून 3 सामने खेळवायचे बाकी आहेत. गणेश शिरसाट आणि त्याच्या जोडीला मनसुब शाह ही जोडी आपण या ठिकाणी पाहतोय. धापरगावची धावसंख्या सुरुवातीला 3 आहेत, 3 धावा आहेत. पहिला चेंडू सिबांचा आणि इथं पहिला चेंडू आपण पाहतोय पंचच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, तिथं क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, चेंडू सुंदर त्या अडवलाय आणि त्या दरम्यान आपण पाहतोय एक सिंगल इथं येताना पाहायला मिळेल. धापरगाव धावसंख्या 4 धावा धापरगावची आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दरम्यान अगदी आपण पाहतोय मनसुब शाहच्या बॅट मधून सिबांवरती केलं गेलं आक्रमण और ये 4 रन, चौकाने वाला चौका. शिबांवरती केलं गेलं आक्रमण या ठिकाणी आपण पाहिलं जे मनसुब शाहच्या बॅट मधून आले. मनमाडची क्रिकेटची स्पर्धा ज्यांनी गाजवली तो हा खेळाडू आहे मनसुब शिबान तयार. परत एकदा खडे खडे खेळवे स्ट्रोक, चेंडू पोचला गेला लॉंगॉनला, क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय समाधान शिरसाट. दुसऱ्या बाजूने मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, क्षेत्ररक्षण लाजवाब केलंय. थँक्यू डीजे. नाही 2 धावा आताच्या पळून पूर्ण केले गेले. टोटल स्कोर निश्चितप्रमाणे आपण पाहतोय 10 धावा आहे, 10 रन. 59 झालेले, 59चं टार्गेट आहे. मग तुमच्या पहिल्याच बॉलला 4 दिले ना सिंगल काढून. रिवाजचा प्रयत्न निश्चितप्रमाणे आपण पाहतोय. धाबरागा धावसंख्या आपण पाहतोय 10 धावा आहेत, बिनबाद 10. वावी संघाला या धावा निश्चितप्रमाणे ज्या बनवायच्या आहेत. सागर किंग्स 11 वावी, याला जशी सागरराजे भोसले यांच्या मालकीचा निश्चितप्रमाणे हा संघ या ठिकाणी आपण पाहतोय. धावबादचा प्रयत्न इथं केला गेला होता, इथं झेल घेण्याचा सुद्धा प्रयत्न आपण पाहिला. दोन्ही गोष्टी असफल होताना पाहायला मिळाल्या. धाबरागा धावसंख्या आपण पाहतोय निश्चितप्रमाणे 10 वरती धापलक अजूनही स्थिर असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पॅनल्टीच्या 3 धावा या षटकांमध्ये निश्चितप्रमाणे आपण ज्या धरल्यात. धाबरागा धावसंख्या जी आहे 10 धाव्यात 59 धावसंख्यांचा पाठलाग या दरम्यान आपण पाहतोय. उजव्या हाताने गोलंदाज तयार असेल. हो, हा चेंडू थोडासा उसळलाय आणि इथे हा चेंडू आपण पाहतोय.
षटक क्रमांक पहिलं संपलं जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलेकर धावसंख्या बिनबाद 10 धावा धापलेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक टाकण्यासाठी कोणता गोलंदाजी मार्गावरती येणार आहे ते आपल्याला पाहिजे. ठिकाणी आदरणीय आमचे संघ मालक जे आहेत शांताराम माहिरे, गणित गुरु निमगाव देवपूर संघाचे असणारे संघ मालक. सर चला तुमच्या शुभ हस्ते टॉस आहे. टॉस झाला की निर्णय इथंच कळवायचा आहे. टॉस झाल्यावर निर्णय इथंच कळवायचा आहे. अजिबात दोन्ही कॅप्टननी म्हणायचं नाही की जाऊन येतो आणि मग सांगतो. स्किनर सर या समोर या. बोथ कॅप्टन स्किनर जो आहे आपण पाहतोय निश्चितप्रमाणे अगदी स्टेजवरती निश्चितप्रमाणे आपण पाहतोय. इकडे बरेचसे मान्यवर आहेत आणि व्यासपीठाच्या समोर आपण पाहतोय आदरणीय आमचे शांताराम माहिरे सर उपस्थित आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील असणारे हे खूप मोठं नाव आहे, बरोबर ना सर? त्यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये 2 वेळेस डेप्युटी कलेक्टर यांच्या माध्यमातून पहिले पण आलेत आणि तयार पण झाले. तयार तर खूप झालेत पण पहिले सुद्धा येणारे 2 व्यक्ती निश्चितप्रमाणे आपल्याला जे पाहायला मिळालेत. आणि मला संघाचं नावच खूप आवडलं सर, गणित गुरु. त्यांच्या शुभाचे टास्क आपण या ठिकाणी करतोय. निर्णय इथंच कळवायचे. टीम गोलंदाज तयार आणि रिवर्स. गणेशच्या बॅट मधून चेंडू पोचलाय मात्र सरळ सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा. इथं मिळतील 6 धावा. षटकार. टॉस झाला. टॉस शिरसाट स्पोर्ट्स देवपूर संघाने जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही टीम्स शुभेच्छा आणि आभार मानेल शांताराम अहिरे सरांचं. अहिरे सर इथं मात्र जेल सुटलाय. ह्या चुकांच्या पाठोपाठ होणाऱ्या चुका संघाला खूप मोठ्या अडचणीत आणणार की काय? गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती जो सागर जो गोलंदाजी मार्क करतोय. खराब चेंडू निश्चितप्रमाणे दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. धापलक वाढेल. संघाची धावसंख्या 17 वरती धापलक 17 रन. 17 वरती धापलक जो आहे बिनबाद 17 धावा आहेत. सायकलवाल्या मित्रा सायकल लवकर बाहेर घ्यायची. हो हा चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहतोय अतिशय सुरेख असेल. एक षटकार रिवर्सचा जसा आला त्यानंतरचे दोन्ही चेंडू डॉट जाताना पाहायला मिळाले. अर्थात दोन्ही चेंडूंच्या मध्ये एक वाईट चेंडू आला पण त्यानंतरचे दोन्ही चेंडू डॉट आलेत. हे गोलंदाजासाठी खूप महत्त्वाचे ठरले गेले आणि क्षेत्ररक्षण करणारे जो काही संघ आपण पाहतोय सर्वस्व 11 दोन्ही संघासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची पाहायला मिळाली. 2 आयकॉन 2 आयडॉल बाकीचे असणारे 7 स्थानिक खेळाडू. हो हा चेंडू शरीरफेतक असेल. चेंडू खूप चांगला आहे, दर्जेदार आहे. चेंडूचा सन्मानपूर्वक सामना करता आला नाही. गणेश शिरसाटला आपल्याकडे धावसंख्या 17 वरती स्थिर असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू आतापर्यंत गणेश शिरसाटने खेळलेत. 7 धावा बनवल्यात. मनसुख शहाने सुद्धा 5 चेंडू खेळलेत. 6 धावा संघासाठी बनवलेल्या आहेत. हा चेंडू अगदी आपण पाहतोय फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला गती निश्चित प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय. 4 रन चौकार आहे. धापराका धावसंख्या पुढे जाऊन पोहोचलेल्या चौकाराच्या रूपाने 21 वरती 21 रन 21 रन. आणि आज
80 वर्षाचा माणूस सुद्धा 21व्या वर्षात पदार्पण करताना पाहायला मिळालाय आणि चेंडू पोचलाय सीमारेषेच्या अगदी बाहेर खणखणी षटकारचे रन. तिसरं षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आता जे सुरू होईल. सिबान शेख परत एकदा गोलंदाजी मार्गावरती आलाय. 2 षटकामध्ये धापालकर धावसंख्या 27 धावा अद्यापर्यंत आपल्याला ज्या पाहायला मिळतात. खूप मोठी आक्रमकता आहे. राहिले चेंडू आता 36. 6 षटकं निश्चितप्रमाणे टाकायची बाकी आहेत. 32 धावा ह्या बनवायच्या आहेत. 36 चेंडू आणि 32 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. सत्तावीस धावा आहेत. 2 षटकं संपली. या 27 मधल्या 3 धावा ह्या पॅनल्टीच्या पण आहेत. ही गोष्ट विसरून चालणार नाही. हा चेंडू आपण पाहतोय त्याचे सुरेख निश्चितप्रमाणे आपल्याला जो पाहायला मिळाला सिबानचा. पहिल्या षटकामध्ये सिबान थोडासा महागडा ठरला होता, परंतु यावेळेस अगदी आपण पाहतोय की पहिल्या चेंडू तिचे तेज तारा टाकताना पाहायला मिळाला. 10 धावा पहिल्या षटकात त्याने जे खर्च केले होते, परंतु त्या 10 पैकी 3 धावा पॅनल्टीच्या होत्या. 7च धावा या सिबानने खर्च केले होते पहिल्या षटकात. ओ इथं बॅट चिकड पा चेंडूची गतीला निश्चितप्रमाणे त्या गतीचा फायदा घेतला मनसुपने आणि चेंडू खेळला सिबानच्या बॅट 4 रन चौका. थँक्यू. 31 वरती दाबाला जाऊन जे बसले 28 धाबा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. नाबाद 31 धाबा आहेत. सुरुवात म्हणजे या स्पर्धेमध्ये सर्वात मोठी भागीदारी करणारी जोडी सुद्धा आहे. गणेश शिरसाट आणि मनसुफ शहा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहू. सिबान क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करण्याचा प्रयत्न निश्चितप्रमाणे आपल्याला जो पाहायला मिळतोय. आणि सुरेख प्रकारचा फटका आणि चेंडू पोचतोय सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार. अतिशय सुरेख हा चेंडू या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळालाय. पूर्णपणे डॉट चेंडू निर्धाव आपल्याला जो पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. परत एकदा क्रोधलाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पूर्णपणे डॉट चेंडू निर्धाव असणार आहे. धाबाला धावसंख्या जी आहे ती स्थिर आहे. 35 धावा आहेत. राहिलेत 31 चेंडू आणि बनवायचे 24 धावा आहेत. 24 धावा अजूनही या दरम्यान बनवायच्या आहेत. 4.65च्या सरासरीने बनवायच्या आहेत. रिक्वायर्ड रन रेट जो आहे. लॉंगॉनला चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. पाता चेंडू सीमारेषेच्या जवळपास अडवलाय. सुमित आव्हाड तरी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालाय. तो हा फलंदाज आहे ज्यांनी शेवटच्या गड्यासाठी चांगल्या प्रकारची फलंदाजी केली, साथ दिली. तो हा सुमित आहे. आणि या दरम्यान आपण पाहतो त्यांनी संघासाठी 2 धावा वाचवल्या गेल्या. 2 धावा आल्या. धावा संख्या आपण पाहिल्या तर इथं 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा नाबाद. राहिले चेंडू शिल्लक ते आता 30 आणि बनवायच्यात 22 धावा. 30 चेंडू आणि 22 धावा. नवीन अगदी गोलंदाज रवी आहे रे. आज एका रवीचं दर्शनच नाही. म्हणजे घरून जसा प्रवास सुरू केला आळ्याफाट्यापर्यंत गाडीवरती निश्चितप्रमाणे आलो होतो, पण आळ्याफाट्याच्या पुढे जसं निघालो जोरदार पाऊस.
आणि मग चौथा ऋतू पाहायला मिळाला हिवसाळा, हिवाळ्यात पाऊस, उलटॉस. कमी दाबाचा पट्टा निश्चितप्रमाणे जो पाहायला मिळाला. आणि त्यानंतर मग गाडी तिथं राहुल शेळकेंच्या घरी, म्हणजे पावसात भिजण्यापेक्षा गाडीचा प्रवास केला. त्यानंतर संतोष गडाख सरांना फोन, आणि मग इथपर्यंत आमच्या मित्राच्या समवेत येण्याचा योग आला. म्हणजे शिवा सगर जे आहेत त्यांच्या गाडीवरती इथपर्यंत मी आलो. त्याबद्दल मी शिवा सरांचे मनपूर्वक स्वागत केले. जुन्नर तालुक्यातला माणूस शिवाच्या गाडीवरती आला, याच्यापेक्षा काय योग असावा. रवी आहे रे तयार. हो, अक्रॉस द लाईन, चेंडू पोहोचेल मिड विकेटला, सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय. 1/4 रन. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू पूर्णपणे हवेत. इथं समाधान झेल घेतोय मनसुख बात. डीजे कृष्णा मतलेसर बाजार. कृष्णा Requesting backup. Come up for आपल्याकडे धावसंख्या आपण पाहतोय निश्चितप्रमाणे 42 धावा आहेत. 17 धावा जुने बनवायच्या आहेत. रवी अहिरेला मिळालेले यश मनसुख बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता पोहोचलाय, तो दीपक आव्हाड. हा नवीन फलंदाज या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळतोय दीपक आव्हाड आहे, नॉन ट्रॅकच्या बाजूला. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू बिघडण्याचा प्रयत्न तर निश्चितप्रमाणे केला गेला होता, परंतु बिघड तर झाला नाही. तिथं फलंदाज बाद होता होता वाचला गेला. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न इथं केला गेला नाही. धापलका धावसंख्या एकने पुढे येईल. धापलका धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते ती आता 43 धावा धापलकावरती आपण पाहतोय. 4 षटकं या ठिकाणी जी संपली गेलेली आहेत. 43 धावा आहेत. उर्वरित 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या त्या 16 धावा. 4च्या सरासरी इथून पुढचा धावफलक निश्चितप्रमाणे बनवायचं आहे. पण यानंतरची 2 षटकं जर आपण पाहिली नाही, यानंतरची 2 षटकं ती जर अतिशय चांगल्या प्रकारची पडली गेली, ज्या षटकांमध्ये जर कदाचित धावा एक 5-6 धावा जर आल्या, हे खूप महत्वाचं असतं सर. त्रेचाळीस धावा एक गड्याच्या मोबदल्यात. म्हणजे या राहिलेल्या 24 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर 5-6 धावा जर 2 षटकात आल्या, राहिलेल्या 12 चेंडू 10-1 धावा जर राहिल्या, तर आपल्याला एक चांगली लढत पाहता येईल. पण ती लढाई पाहायला मिळणार का? पहिला चेंडू आपण पाहतोय उंच प्रो असा खेळाडू आहे, तो गोलंदाजीवर करतोय. आपण पाहतोय तो सचिन साबळे, उंच प्रो असा खेळाडू आहे, ज्याला सकाळी मी ईशान शर्मा नावाने टोपण नावाने हॅक मारली होती. तो हा सचिन साबळे जो या ठिकाणी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. उंच असा खेळाडू आहे. उंचीचा फायदा निश्चितप्रमाणे त्याला जो होतोय, कारण चेंडू बाउन्स करण्यात त्याला जी ताकद मिळली जाते ती उंचीमुळे मिळली जाते, आणि त्या उंचीचा फायदा पहिल्या चेंडूवरती त्यांनी घेतलाय. आणि पहा यावेळेस चेंडू तेज तर्रार. आपण ज्या गोष्टीची चर्चा करत होतो की इथं गोलंदाजी जर चांगली जर झाली तर कदाचित याही धावसंख्येवरती चांगल्या प्रकारची लढत आपल्याला पाहायला मिळेल. इथं जिंकणं हरणं ही लांबची गोष्ट आहे,
परंतु त्याच्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त कामगिरी करावी लागेल. सचिन परत तयार असेल, उजव्या हाताने मारा जो करतोय. ओ बॅकफुल्ड सारखं दरम्यान शरीरवरती आलेला चेंडू हलक्या हाताने ढकललाय. पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. क्षेत्ररक्षण सुरू केलं जाईल. धाबलगी एकीने वाढलाय. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती आता 44 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. उजव्या हाताने गोलंदाज स्पर्धेत गोलंदाजीसाठी तयार. सचिन फाईन लेगच्या दिशेने चेंडू खेळून काढायचा प्रयत्न होता. चेंडू आपण पाहतोय इथं चेंडू का बॅटवरती आला नाही. चेंडू डॉट असेल, चेंडू निर्धाव असणार आहे. चेंडूला फक्त फाईन लेगला खेळून काढण्याचा प्रयत्न होता. नाही चेंडू फाईन लेगला गेला तर निदान थर्डमॅनला तरी जाईल. जो काही एसटी रक्षक आहे सिबान किंवा थर्डमॅनच्या दिशेने भूषण आपण पाहतोय, त्यांच्या जवळून चेंडू सर्कलच्या बाहेर फक्त दिशा द्यायची एवढा प्रयत्न होता दीपक आव्हाडचा. आयकॉन आहे फ्रॉम मनमाड. आणि इथं पहा भूषणने घेतलेला जेल तो जमिनीवरती पडलाय. जेल सुटलाय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव आहे. आणि दीपक कदाचित मनातल्या मनात म्हणला असेल की ज्यावेळेस मी गोलंदाजी करत होतो त्यावेळेस याच भूषणचा झेल पहिल्यांदा सुटला होता. त्याच भूषणने दीपक आव्हाडचा झेल सोडलाय. पण हे जेल घेणे, जेल सुटणे याचं जे काही गुणोत्तर किंवा हे समीकरण आपण पाहतोय याचा काय परिणाम या सामन्यावरती होणार आहे का? कारण 44 झालेत, एक फलंदाज बाद आहे. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आणि या दरम्यान चेंडू हवे तिथं क्षेत्ररक्षक खूप दूरवरती चेंडू कव्हर होऊ शकला नाही. चेंडू शरीराच्या साने अडवलाय. त्या दरम्यान फक्त एक सिंगल आली आणि या षटकामध्ये कौतुक असेल गोलंदाजाचं. धाव निश्चित प्रमाण आपण पाहतोय ती फक्त दोनच धावा या षटकात आल्यात. सचिन साबळेने खर्च केल्यात. जबरदस्त गोलंदाजी. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय क्षेत्ररक्षण अगदी सूर्यप्रकारचं करणारा खेळाडू आपल्याला जो ते पाहायला मिळाला. सागरने चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण केले. इथे रवी गोलंदाजी मार्कावरती आलाय. 45 धावा आहेत. शेवटच्या 18 चेंडूंनी 14 धावा. पहा इथं सामना रंगादार आवाज जाऊन पोहोचलेला आहे. 18 चेंडू 14 धावा. पहिला चेंडू आपण पाहतोय रवी आयरे निश्चितप्रमाणे शरीर भेदक टाकताना पाहायला मिळाला. एक धाव आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नाहीये. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील ते आता 17 आणि बनवायच्या 13 धावा. 17 चेंडूमध्ये 13 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. सामना खूप महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. कोणता संघ पहिल्याच अगदी सामन्यामध्ये बाजी मारतोय ते आपल्याला पाहायचंय. पण इथे एखादा मोठा बिगिट आला किंवा एखादा चौकार जर आला तर निश्चितच सामन्यातली रंगत मात्र निघून जाईल. यावेळेस अगदी फसवा चेंडू रवी आयरेचा आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. या ठिकाणी गुलबंज ब्लास्टर्स कॅप्टन संपर्क साधा. गुलबंज ब्लास्टर्स गुलबंज कॅप्टन संपर्क साधा ताबडतोब. उजव्या हाताने गोलंदाज तयार. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू हवेत आहे परंतु इथं क्षेत्ररक्षण खराब आणि या गोष्टी अडचणीत आणणार आहे. 4 रन चौकार. संघाचं अर्धशतक या दरम्यान पूर्ण झाले. याच्या अगोदरच्या डावाचा विचार केला तर त्यावेळेस सुद्धा अर्धशतक चौकरणीच पूर्ण झालं होतं आणि आताही सुद्धा अर्धशतक चौकरणीच पूर्ण झालेले. 50 धावा आहेत. अजून 9 बनवायचे आहेत. परत एकदा कव्हरला चेंडू हलक्या हाताने ढकलून दिला. गणेश शिरसाटने तिथं एक धाव येईल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही. आपल्याकडे धावसंख्या 51 धावा. 51. लॉस ऑफ 1 विकेट. बाद होणारा फलंदाज आपण जो पाहिलाय सुफ निश्चितप्रमाणे आपल्याला जो पाहायला मिळालाय. एक सिंगल परत एकदा येईल आणि एका सिंगलच्यावर पण दाबलक पुढे जाऊन पोहोचणार तो आता 52 या धावसंख्येवरती. 59 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 52 झाल्यात. 7 बनवायचे. 13 चेंडू शिल्लक आहे.
आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय लॉंग ऑफला चेंडू सीमारेषेच्या बाहेर दुसरा चौकार आला. नादी लागू नको आपल्या तू. थँक्यू. एक चौकार जसा आला तसा या षटकामध्ये अजून एक चौकार त्याला पाहायला मिळाला आणि आता 12 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत त्या 3 धावा आणि ते बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. 3 शतरक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. सचिन साबळे परत एकदा गोलंदाजी मार्कवरती आलाय. ज्या गोलंदाजांनी याच्या अगोदर फक्त 2च धावा दिल्या होत्या तो सचिन साबळे आलाय. फाईन लेगला चेंडूला फक्त दिशा दिली. चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर 4 रन आणि पहिल्या सामन्यात विजय मिळवलाय. पहिल्या सामन्याचा टॉस ज्यांच्या शुभ हस्ते झाला, ज्यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन झालं आणि या क्रिकेटच्या स्पर्धेचे असणारे मुख्य मार्गदर्शक आदरणीय राजेशजी गडाख अर्थात भाऊ, मी यांना विनंती करेल भाऊ आपल्या शुभ हस्ते पहिल्या सामन्याचा सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाणार आहे आणि पहिल्याच सामन्यातला मॅन ऑफ द मॅचचा किताब जो जातोय दीपक आव्हाड. जबरदस्त कामगिरी, 4 फलंदाज ज्यांनी बाद केलेत तो दीपक आव्हाड जो आहे त्याला जाईल पहिल्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच. त्या ठिकाणी राजेश भाऊंना विनंती असेल आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी यायचे. तोपर्यंत क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. शिरसाट स्पोर्ट्स तोपर्यंत आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. दीपक आव्हाड आपल्या समेत निश्चितप्रमाणात आहे. दीपक आयकॉन म्हणून निश्चितप्रमाणात तुझी या संघामध्ये निवड झाली 22 संघामध्ये. वास्तविक पाहता तुझ्या संघाकडून खूप मोठी कामगिरी इकडून घ्या दीपक सर, दीपक मोरे सर. पहिल्या सामन्यात तुझ्याकडून मात्र जबरदस्त कामगिरी सुद्धा होताना पाहायला मिळाली. ज्या ऑपोजिट तुझा जो संघ होता अनिल शेळकेंचा संघ होता, खूप नावाजलेले खेळाडू आहेत त्या संघात. 2 आयकॉन जर आपण पाहिले तर त्याच्यामध्ये सिबान शेख सारखा खेळाडू होता, रवी आयरे सारखा, हे दोन्ही आंतरराष्ट्रीय दर्जातील असणारे हे खेळाडू आहेत. त्या संघाच्या विरोधात लढत असताना तुला पहिला प्रेशर होता का? क्रिकेट खेळायचं म्हणजे प्रेशर तर घ्यायचंच नाही. जे ते करणार आहे ते आपण पण करणार आहे आणि जे चांगले खेळतील ते विजय प्राप्त करतील. याला म्हणतात सेल्फ कॉन्फिडन्स, याला म्हणतात आत्मविश्वासाची खेळी. समोर कोण आहे मला माहिती नाही, मला माझं काम 100% पूर्ण करायचंय. पहिल्याच षटकामध्ये तुझ्या पहिल्याच चेंडूवरती षटकार खेळत, स्पर्धेची सुरुवातच षटकाराने झाली, त्यावेळेस काय वाटलं तुला? वाटलं काही नाही, चुकीचा चेंडू पडला त्याने फायदा उचलला, त्यानंतर मग स्वतःला सावरलं आणि केलं जे करायचं ते. काय करायचं ठरलं? काही ठरवून काहीच होत नाही, ठरवून काहीच नाही. जसं गेम प्लॅन घडत गेला तसं मात्र तुमचं काम होताना पाहायला मिळेल. आता देवपूर गावामध्ये पहिल्यांदा क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन नियोजन आहे. आयकॉन आहेस तू, आयकॉनच्या माध्यमातून खूप क्रिकेटच्या स्पर्धा खेळतोय. मनमाडला कालच क्रिकेटची स्पर्धेची सांगता झाली. आमच्या देवपूर वासियांनी जे काही क्रिकेटची स्पर्धेचं आयोजन केले पहिल्यांदाच नियोजन आहे, काय सांगशील? खूप चांगल्या प्रतीचं आयोजन केलेलं आहे आणि आमच्या संघाचे संघ मालक आणि मितेश
यांनी आम्हाला आयकॉन म्हणून मला आणि मनसुखला इथे बोलवलं, त्याबद्दल मी धन्यवाद मागतो. म्हणजे देवपूर या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये खेळताना तुला काही अडचणी जाणवतात का? तर फक्त तिथं बॉलिंग एंडला पळताना 2-3 खड्डे आहेत, ते थोडे लेवल लावून. ओके, हां, हे आम्हाला शिकायचं ना सर, हे कळलं पाहिजे आम्हाला जोपर्यंत सर या गोष्टी कळत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्यामध्ये ॲग्री. कसं असतं, सांगणार कोणीतरी पाहिजे. ते तुम्ही सांगितलं. पुढच्या वेळेस तुम्ही ज्यावेळेस गोलंदाजीसाठी याल ना, उद्या परवा ज्यावेळेस खेळायला याल त्यावेळेस ते खड्डे निश्चित नसतील याची जबाबदारी मी घेतो. थँक्यू आणि वेलकम, अभिनंदन. पहिल्यांदाच अगदी आपण पाहतोय पहिल्या सामन्यात जबरदस्त कामगिरी तुमच्या संघाची पाहायला मिळाली आणि तुमच्या संघाने पहिल्या सामन्यात बाजी सुद्धा मारली. अभिनंदन आणि पुढील सामन्यांसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. थँक्यू.